नमस्कार. शेअर बाजाराच्या या खास माहिती सत्रात खूप खूप स्वागत. शेअर बाजार म्हटलं की अनेकांच्या मनात थोडी भीती आणि खूप सारे प्रश्न असतात, बरोबर ना? पण काळजी करण्याची काहीच गरज नाही. आजच्या या सत्रात शेअर बाजाराचे अगदी पायाभूत आणि महत्त्वाचे नियम अतिशय सोप्या भाषेत उलगडून दाखवले जाणार आहेत. अगदी नव्याने बाजारात पाऊल ठेवणाऱ्यांसाठी हा एक भक्कम पाया तयार करणारा प्रवास असणार आहे. चला तर मग बाजाराची ही किचकट वाटणारी माहिती आज अगदी सुटसुटीत करून समजून घेऊया. चला तर मग थेट विषयाला हात घालूया. आजच्या या प्रवासात आपण मुख्यत्वे या गोष्टी पाहणार आहोत: शेअर बाजार, वेळेची ओळख, मार्केट कॅपिटलायझेशनचे प्रकार, शेअर आणि ट्रेडिंग संकल्पना, सेटलमेंट आणि ट्रेडिंगच्या पद्धती, महत्त्वाच्या कॉर्पोरेट कृती आणि शेवटी गुंतवणूकदारांसाठी काही अतिशय महत्त्वाची काळजी. हे सर्व अगदी टप्प्याटप्प्याने आणि सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. सर्वात पहिला आणि मूलभूत टप्पा म्हणजे शेअर बाजाराची वेळ आणि कामकाजाची पद्धत. भारतीय शेअर बाजार साधारणपणे आठवड्यातून 5 दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार सुरू असतो. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी कामकाज पूर्णपणे बंद असते. आता वेळेचा विचार केला तर बाजाराची सुरुवात सकाळी ठीक 9 वाजता होते. पण थांबा, पहिली 15 मिनिटे म्हणजे 9 ते 9:15 ही वेळ प्री ओपन ट्रेड सेशनची असते. आणि इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे या पहिल्या 15 मिनिटात फक्त निफ्टी इंडेक्समधील 50 शेअर्सचेच व्यवहार होतात. त्यानंतर सकाळी 9:15 वाजता सामान्य बाजार सर्वांसाठी खुला होतो आणि तिथून पुढे दुपारी 3:30 वाजेपर्यंत इतर सर्व शेअर्सची ट्रेडिंग सुरळीत चालते. बाजाराची वेळ समजून घेतल्यानंतर आता आपला दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे, तो म्हणजे कंपन्यांचे त्यांच्या आकारानुसार होणारे वर्गीकरण. यालाच मार्केट कॅपिटलायझेशन असे म्हणतात. आता हे मार्केट कॅपिटलायझेशन किंवा बाजार भांडवल म्हणजे नक्की काय? तर याचे एक अतिशय सोपे आणि सरळ सूत्र आहे: शेअरची सध्याची किंमत गुणिले एकूण शेअर्सची संख्या. म्हणजे एका शेअरची आजची किंमत आणि त्या कंपनीने बाजारात आणलेले एकूण शेअर्स यांचा गुणाकार केला की त्या कंपनीचे आजच्या घडीचे एकूण बाजार मूल्य किती आहे हे लगेच समोर येते. आणि हे वर्गीकरण अगदी उत्तमरित्या स्पष्ट करतं की कंपन्यांचे त्यांच्या मूल्यानुसार कसे वेगवेगळे गट पडतात. इथे मुख्यत्वे 4 प्रकार आहेत. सर्वात आधी येतात लार्ज कॅप कंपन्या, ज्यांचे बाजार भांडवल 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असते. या कंपन्या बाजारात अतिशय स्थिर मानल्या जातात. त्यानंतर येतात मिड कॅप, ज्यांचे मूल्य 5,000 ते 20,000 कोटींच्या दरम्यान असते. मग आहेत स्मॉल कॅप, म्हणजे 5,000 कोटींपेक्षा कमी भांडवल असलेल्या कंपन्या. आणि शेवटी पेनी कॅप, ज्यांचे मूल्य 1,000 कोटींपेक्षाही कमी असते किंवा ज्यांचे व्यवसाय सध्या डबघाईला आलेले असतात. बाजारातील आपली जोखीम आणि परतावा या वर्गीकरणावरच खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. आता वळूया तिसऱ्या भागाकडे, जिथे शेअर बाजारातील अत्यंत महत्त्वाचे शब्द आणि ट्रेडिंगच्या काही मूलभूत संकल्पना समजून घ्यायच्या आहेत. बाजारात जेव्हा ट्रेडिंग होते तेव्हा ते प्रामुख्याने 2 प्रकारांत विभागले जाते. एक म्हणजे इक्विटी आणि दुसरे डेरिव्हेटिव्ह्ज. इक्विटी हा प्रकार अतिशय सरळ आहे. यात कंपन्यांच्या शेअर्सची थेट खरेदी आणि विक्री केली जाते. इथे प्रत्यक्ष मालकी हक्क मिळतो. याउलट डेरिव्हेटिव्ह्ज थोडे गुंतागुंतीचे आणि प्रगत असतात. यात फ्युचर्स आणि ऑप्शन्स येतात, ज्यामध्ये कॉल आणि पुट सारख्या करारांचा समावेश असतो. जे नव्याने सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी इक्विटी हा नेहमी जास्त सुरक्षित आणि समजायला सोपा मार्ग मानला जातो. आता बाजारात नेहमी कानावर पडणारे काही आवश्यक शब्द झटपट समजून घेऊया. बाय आणि सेल म्हणजे खरेदी आणि विक्री, हे तर अगदी स्पष्ट आहे. इंट्राडे म्हणजे एकाच दिवशी शेअर घेणं आणि तोच बाजार बंद होण्यापूर्वी त्याच दिवशी विकून टाकणे. आणि डिलिव्हरी म्हणजे शेअर खरेदी करून तो उद्यासाठी किंवा पुढच्या अनेक वर्षांसाठी डीमॅट खात्यात सुरक्षित जमा करून ठेवणं. पण ह्या सर्व प्रक्रियेत एक अत्यंत महत्त्वाची किंबहुना तारणहार ठरणारी संकल्पना आहे, ती म्हणजे स्टॉप लॉस. स्टॉप लॉस ही एक प्रकारची आगाऊ दिलेली ऑर्डर असते. शेअरची किंमत एका विशिष्ट पातळीच्या खाली गेल्यास तो शेअर आपोआप विकला जावा यासाठी ही सिस्टीम वापरतात. यामुळे होणारे संभाव्य मोठं नुकसान अगदी वेळेत टाळता येते. हे सर्व व्यवहार झाल्यानंतर पडद्यामध्ये नेमके काय घडते हे पाहण्यासाठी आता सेटलमेंट आणि ट्रेडिंगच्या पद्धती समजून घेऊया. चला तर मग ही प्रक्रिया पुढे कशी विकसित होते ते पाहूया. ज्या दिवशी प्रत्यक्ष शेअर्स खरेदी केले जातात त्या दिवसाला ट्रेड डे किंवा टी डे असे म्हणतात. पण एक गंमत आहे, खरेदी केलेले शेअर्स त्या क्षणी लगेच डीमार्ट खात्यात जमा होत नाहीत. ते पूर्णपणे खात्यात दिसायला 2 दिवसांचा कालावधी लागतो. यालाच T+2 डे म्हणतात. या संपूर्ण 2 दिवसांच्या कालावधीला सेटलमेंट पिरियड असे म्हटले जाते.
आणि याच पद्धतीमुळे बाजारातील सुरक्षितता आणि पारदर्शकता टिकून राहते. बाजारात काही प्रगत ट्रेडिंग धोरणे देखील अस्तित्वात आहेत, जसे की BTAT किंवा बाय टुडे सेल टुमॉरो. नावाप्रमाणेच आज शेअर घेणे आणि तो उद्या लगेच विकणे. आणि दुसरं धोरण आहे STBT, म्हणजेच सेल टुडे बाय टुमॉरो. पण इथे एक अतिशय महत्त्वाची नोंद घ्यायलाच हवी की ही STBT सुविधा सामान्य कॅश मार्केटमध्ये किंवा इक्विटीमध्ये अजिबात वापरता येत नाही. ती फक्त आणि फक्त डेरिव्हेटिव्ह्ज कॉन्ट्रॅक्टमध्येच उपलब्ध असते. आता पुढे वळूया अशा काही निर्णयांकडे जे कंपनीचे संचालक मंडळ घेते आणि ज्यांचा थेट परिणाम शेअरधारकांवर होतो. यालाच कॉर्पोरेट कृती असे म्हणतात. यातील पहिली आणि सर्वांच्या आवडीची कृती म्हणजे बोनस शेअर. याला कधीकधी स्क्रिप्ट इश्यू किंवा कॅपिटलायझेशन इश्यू असेही म्हणतात. जेव्हा कंपनीला चांगला नफा होतो, पण तो नफा रोख पैशांच्या स्वरूपात देण्याऐवजी कंपनी विद्यमान भागधारकांना मोफत अतिरिक्त शेअर्स देण्याचे ठरवते, तेव्हा त्याला बोनस म्हटले जाते. उदाहरण द्यायचे झाले तर कंपनी सांगू शकते की गुंतवणूकदाराकडे असलेल्या प्रत्येक 5 शेअर्स मागे एक जादा शेअर मोफत मिळेल. भागधारकांसाठी ही खऱ्या अर्थाने एक उत्तम बक्षीस योजनाच असते. दुसरी अत्यंत लोकप्रिय कृती म्हणजे डिव्हिडंड किंवा सोप्या भाषेत सांगायचे तर लाभांश. हा कंपनीला झालेल्या नफ्याचाच एक थेट हिस्सा असतो. कंपनीचे संचालक मंडळ हा नफा भागधारकांना रोख किंवा कॅश स्वरूपात वाटण्याचा निर्णय घेतात. जे लोक बाजारात दीर्घकाळासाठी गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी हा डिव्हिडंड एक अत्यंत उत्तम आणि स्थिर उत्पन्नाचा स्रोत बनतो. आता या संपूर्ण संकल्पनेतील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे स्टॉक स्प्लिट समजून घेणे. स्टॉक स्प्लिटमध्ये कंपनी आपल्या शेअर्सची बाजारातील तरलता म्हणजेच लिक्विडिटी वाढवण्यासाठी अस्तित्वात असलेल्या एका शेअरचे अनेक छोट्या शेअर्समध्ये विभाजन करते. पण यामागची खरी रंजक बाब अशी आहे की या प्रक्रियेमुळे शेअर्सची संख्या नक्कीच वाढते, मात्र गुंतवणुकीचे जे एकूण मूळ मूल्य असते ते अजिबात बदलत नाही. ते अगदी पूर्वी इतकेच समान राहते, फक्त शेअरची किंमत कमी होते आणि संख्या वाढते. आता आपण या माहिती सत्राच्या अगदी शेवटच्या पण सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. तो म्हणजे नव्याने सुरुवात करणाऱ्या गुंतवणूकदारांनी घ्यायची महत्त्वाची काळजी. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून किंवा सोशल मीडियावर फिरणाऱ्या तथाकथित टिप्सच्या आधारावर कधीही डोळे झाकून गुंतवणूक करू नये. कोणताही शेअर घेण्यापूर्वी स्वतः त्या कंपनीचा सखोल अभ्यास करणे, तिची आर्थिक स्थिती तपासणे आणि मगच आपला कष्टाचा पैसा तिथे गुंतवणे हाच शेअर बाजारातील यशस्वी आणि सुरक्षित प्रवासाचा खरा पाया आहे. आणि म्हणूनच बाजारात वावरताना एक सुवर्ण विचार कायम लक्षात ठेवायला हवा. 5 ते 10 वर्षांचा दीर्घ दृष्टिकोन ठेवल्यास बाजारातून भक्कम फायदे मिळतात. शेअर बाजार ही रातोरात श्रीमंत होण्याची कोणतीही जादूची कांडी नक्कीच नाही. संयम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिस्त याच गोष्टी आपल्याला बाजारात यशस्वी करतात. मार्केट माऊलीच्या माध्यमातून अशाच पद्धतीने अभ्यास सुरू राहू द्या आणि आर्थिक साक्षरतेची ही वाटचाल अशीच पुढे जाऊ द्या. आता शेवटी जाता जाता एक प्रश्न नक्की विचारण्यासारखा आहे. आज आपण ज्या विविध संकल्पना पाहिल्या त्यापैकी कोणती एक संकल्पना अशी वाटते जी भविष्यात दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी आपल्यासाठी सर्वात मोठी गेम चेंजर ठरेल? यावर नक्की विचार करा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या मार्केट मौली या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.